नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय मायक्रोनी पास्ता. चला मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ते पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी गरम झालं, त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा टाकलं. आता यामध्ये मी 1 वाटी पास्ता टाकते. 1 वाटीला थोडंसं कमी आहे. आणि या पास्तामध्ये भरपूर शेप असतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो आवडेल तो शेप घेऊ शकता. आता हा पास्ता मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं चांगला शिजवून देणार आहे. आता आपण चेक करूया पास्ता शिजला की नाही. तर हे बघा, पास्ता आपल्याला पाहिजे तसा व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करते आणि मोठ्या चाळणीमध्ये यातलं पाणी गाळून घेते. हे बघा, अशा मोठ्या स्टीलच्या चाळणीमध्ये मी यातलं पाणी गाळून घेतलं आणि नंतर यावरती थंड पाणी सोडलं. आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि पुढच्या तयारीला सुरुवात करते. या ठिकाणी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता थोडंसं बटर टाकते. अगोदर बटर पूर्णपणे वितळून देऊया. बटर पूर्ण वितळलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा. अगोदर लसूण हलकासा फ्राय करून घेऊ. नंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलकासं फ्राय करून घेऊया. नंतर यामध्ये मी पाव वाटी बारीक कट केलेला कांदा टाकते. आता हा कांदा सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचा आहे. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये सिमला मिरची टाकायची. तर इथे मी एकदम बारीक कट केलेली सिमला मिरची टाकते, पाव वाटी. पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं 2 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा. तर इथे मी अर्धा टोमॅटोच घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून 2 मिनिटं आता हे सगळं फ्राय करून घेऊ. यामध्ये तुम्हाला स्वीट कॉर्न, लाल सिमला मिरची किंवा पिवळी सिमला मिरची टाकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. नंतर मी यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकते. यामध्ये कांद्याची पात टाकायची काही गरज नाही आहे, पण माझ्याकडे थोडीशी कांद्याची पात उरलेली होती, त्यामुळे मी यामध्ये ती ॲड केली. आता यामध्ये मी थोडेसे मसाले ॲड करते. तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद टाकायची. नंतर पाव चमचा लाल तिखट. त्यानंतर पास्ता मसाला टाकायचा. या ठिकाणी मी 1.5 टेबलस्पून पास्ता मसाला यामध्ये टाकला. मसाले टाकल्यानंतर आता हे फक्त 1 मिनिट फ्राय करून घेऊ. आता मी यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस टाकणार आहे. तर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा. याने पास्त्याला खूप छान चव येते. सगळं चांगलं मिक्स केलं की यामध्ये आता पास्ता टाकायचा. तुम्हाला दिसत असेल पास्ता किती छान मोकळा सुटसुटीत झालाय. नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. अगदी थोडं टाकायचं, कारण आपण पास्ता शिजवतो त्यावेळेस यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असतं. आता सगळं चांगलं मिक्स करून याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिवसभरातून कधीही भूक लागली तर तुम्ही अशा पद्धतीने पास्ता बनवून खाऊ शकता. आणि लहान मुलांना सुद्धा हा पास्ता खूप आवडतो. नंतर यामध्ये मी थोडंसं चीज टाकते. पास्तामध्ये चीज खूप छान लागतं. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं. चीज टाकल्यानंतर यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता 2 मिनिटं झालेत, झाकण काढून घेते. यामध्ये चीज पूर्ण मेल्ट नाही झालं, पण काही हरकत नाही. याला असंच मिक्स करून घेऊ.
अशा पद्धतीने चटपटीत मसालेदार मायक्रोनी पास्ता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा या झटपट पद्धतीने टेस्टी मायक्रोनी पास्ता नक्की बनवून बघा। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।